रात्रीचे किती वाजलेत? जो केकचा फ्रीज आहे, जो बसवणारा आला होता फिटिंगवाला, त्यांनी तिथलचं पॅनल खोललं आणि आता शटर खाली येत, त्याच्यामुळे रात्री 12 वाजता हा स्ट्रगल चालू आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर आज आहे 29 जून. फायनली तो दिवस आला आहे. शॉपची ओपनिंग आहे आज माझ्या. आत्ता सकाळीचे 11 वाजले आणि स्टील मी इथेच आहे, कारण की पूजा अजून स्टार्ट नाही झाली आहे आणि माझे केकचे काम आणि जे तिथं मला ऑर्डर्स होत्या, मी ऑलमोस्ट आज ऑर्डर नाही घेतल्या, पण ज्या ऑलरेडी घेतलेल्या होत्या त्या कंप्लीट करते आहे. आणि जे मला तिकडे केक्स ठेवायचे संध्याकाळसाठी, मी ते प्रिपेअर करते. ही माझी फर्स्ट ऑर्डर रेडी झाली आहे इथे. बाकीच्या चालू आहेत. सगळे गेस्ट म्हणजे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते येतील 1-2पर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजता ओपनिंग आहे. फायनली ऑलमोस्ट 1 वर्षानंतर आज ओपनिंग होती आहे. शॉप घेऊन मला फेबमध्येच 1 वर्ष झालं, पण खूप वाट पाहिली आहे मी या दिवसाची. खूप म्हणजे खूप डिले झाले. फायनली जून एंड झाला. फायनली शॉप होतं आहे. येस, बघू पुढे कसं काय होतं आहे. प्लॅनिंग केली आहे. पावसाचा काहीच अंदाज नाही, पण आम्ही पाऊस येईल ह्याच ह्याच्यावरती आहे, त्याच्यामुळे आम्ही शेड वगैरे सगळे मारलेत. बघू संध्याकाळी कसं होतं आहे. आता मी ऑलरेडी 2 तास डिले चालली आहे. मला 9पर्यंत सगळं उरकायचं होतं, पण मी 2 तास डिले आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे मी पुढे पण डिले जाणार आहे. आणि माझे मेकअप आर्टिस्ट येणार आहे 1-1.5 वाजता. सो मला ते 1पर्यंत कसं पण करून आवरायचंच आहे. त्यामुळे आता बघू कसं काय होतं आहे. आणि तुम्हाला पण शॉप दाखवते आता नवीन कसं झालं आहे. तुम्हाला काही आधीच्या क्लिप्स पाहिल्या असतील, पण आता न्यू झाल्यावरती खूप छान दिसते. काल मी बघून पूर्ण हे झालते की आधी शॉप कसं होतं आणि आता कसं झालं आहे. स्पेशल थँक्स टू माझा दादा आणि वहिनी, ज्यांनी इंटेरियर डिझाईन केलं आहे. आणि माझा दादा ऑलरेडी सिव्हिल इंजिनियर आहे आणि वास्तू म्हणजे डॉक्टर आहे वास्तुशास्त्राचा. सो त्याच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्यात. माझी वहिनी इंटेरियर डिझायनर आहे, तर तिच्या अकॉर्डिंग सगळं शॉप डिझाईन झालं आहे. आम्ही दोघींनी म्हणजे मेन क्रेडिट तर वहिनींनाच आहे. आणि थोड्याशा मला काय हवं आहे एवढेच फक्त रिक्वायरमेंट दिली होती, बाकी सगळं फुलफिल त्यांनी केलं आहे. सो मी तुम्हाला दाखवते शॉपचा फायनल लुक. सो स्टे ट्यून. मी आता तेजस आल्यानंतर मी तिकडे जाईल. तो येतो आहे, तोपर्यंत माझं काम उरकेल आणि मग आम्ही दोघे तिकडे जाऊ. सो बघूयात. हां, व्लॉग. हॅलो. साथ न्याव तर थँक्यू. मस्त आहे. आवडे एकदम मी आवरून चालली आहे. नो, हे व्हॉइस ओ, ओव्हर please, माझ्या बहिणीचं आहे. नाही. माझी बहीण व्हॉइस ओव्हर देते मागून. ओ थानाकडे ड्युटी देऊ यो. थोडंसं ब्लॉगर टेक पण लिहू आडवा. हां, आणि मग कॅमेरा आडवा लिहू, उभा मी लिहू, आडवा ते लिहू. ठीक आहे. हे आहे माझं किचन. इथे सगळ्या फ्रेम्स लावल्या आहेत मी, काही फ्रेम्स लावल्यात. आणि इथे पण एक फ्रेम लावली आहे ज्याच्यात माझा फोटो आणि केकचे फोटोज आहेत. हे माझं शॉप.
ओळख करणे दे पूर्ण आम्ही दोघे आलो. आम्ही दोघं आलो. हा बघायचंय स्माइल प्लीज. काकू इथे बघायचंय. आवडला? ब्लॉगला पावभाजी पण भारी आहे. आवडलं का? चीज केक बेस्ट आहे आणि एकदम फ्रेश आहे सगळ्यात. ब्राउनी जनरली नाही खात केक पण मला आवडला. चीज केक आवडला ना? जेवले का सगळे पोटभर? पण मला काय म्हणायचंय नुसतं पावभाजीवर नाही चालत. थांब ना आधी ऐक. हा ही कुठे आहे? आधी ह्यांची पार्टी आपल्याला फ्रायडेला डन आहे ना. फ्रायडे डन आहे ना. फ्रायडे थर्सडे फ्रायडे हां वेनसडे थर्सडे हां मी वेनसडे थर्सडे नाही आहे फ्रायडेला पार्टी डन. हां माझी त्याच्या पुढच्या फ्रायडेला घेऊन. अजून कोणाची पार्टी पेंडिंग आहे का आपली? हां रात्रीचे 11 वाजले होते आणि तरी पण माझा मेकअप ऑन पॉईंट होता. थँक्यू सोनल. खूप छान मेकअप केला होता आणि खूप सर्वांनी खूप ॲप्रिशिएट केलं तुझ्या मेकअपला. हॅलो तर आज आहे नेक्स्ट डे म्हणजे 30 जून आणि काल ओपनिंग झाली आहे. काल मला जास्त ब्लॉगचे टेक्स्ट घेता नाही आले कारण की खूप गडबड झाली होती. लास्टला खूप लेट झालं होतं. मी टायमिंगपासून 2 तास लेट होते. जो मी टार्गेट ठेवलं होतं त्याच्यापेक्षा 2 तास लेट होते. तर त्यामुळे ब्लॉग पण मला परफेक्ट घेता नाही आला आणि मी तेजसला सांगितलं होतं की प्लीज थोडे थोडे क्लिप्स घेत राहा मध्ये मध्ये. तो पण नवीन आहे त्याच्यामुळे त्याने पण टेक्स्ट नाही घेतले काही. त्यामुळे मला ब्लॉग छोटा झाला आहे. हा आहे शॉप ओपनिंगचा व्हिडिओ. तर कसं वाटलं शॉप हे नक्की कमेंट करून सांगा. माझा लूक कसा होता, शॉपची ओपनिंग कशी झाली हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्याला 500 सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट करायचे आहेत. सो प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय एव्हरीवन. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये.